सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 44. मग पद्माच्या भावानं पद्मासमोर प्रस्ताव ठेवला की मी विश्वासच्या शिक्षणाला पैसा देतो, पण त्यानं माझ्या मुक्तासोबत लग्न करावं असं मला वचन दे. आणि पद्मा कोड्यात पडली, कारण त्याला ती मुक्तीसुद्धा आवडत नव्हती. एक नंबर थिल्लर मुलगी होती. काहीतरी बहाणा करायची आणि विश्वासच्या मागं लागायची. त्याला उघडा बघत बसायची. मुद्दाम त्याची पुस्तकं उचलून घ्यायची आणि पळायची. त्यानं तिच्या मागं पळावं म्हणून, कारण विश्वासला त्याच्या पुस्तकांना कुणी हात लावलेला आवडत नाही. 3रीपर्यंत शाळा शिकली होती ती, ते सुद्धा एकाच इयत्तेत 3 वेळा बसली. म्हणजे पहिलीत 1 वर्ष बसली, दुसरीत 2 वर्ष बसली, तिसरीत 3 वर्ष बसली आणि चौथीत 4 वर्ष बसण्याचा विक्रम तिला करता आलाच नाही आणि पुन्हा नापास झाली. म्हणून गेल्याच वर्षी तिनं शाळा सोडून दिली. तिच्यापेक्षा कितीतरी लहान मुलं पास होऊन मोठी होऊन तिच्या वर्गात यायचे आणि पुढे निघून जायचे, आणि ही मात्र ठोकून बसवलेल्या खुंटीसारखी एका जागी बसली होती. ती मोठी झाली आणि तिच्यापेक्षा लहान वयाच्या मुलांमध्ये बसायला तिला लाज वाटायची. आणि एकाच इयत्तेत किती वर्ष बसणार बसून बसून. पण वयानं कमी असली तरी शरीरानं मोठी होती. आत्ताच 13व्या वर्षातच तिची छाती 2 लेकराच्या आईसारखी सुटलेली होती, कारण तिची आईच तशी होती. म्हणजेच विश्वासची मामी भाद्या म्हशीसारखा बेढब बांधा होता. आणि रंग तर विचारूच नका, कोळशात टाकली तरी ओळखू येणार नाही अशी काळी होती. आणि हसायला लागली की गाड्यासारखी हसायची आणि एक तंगडी वर करून जो समोर असेल त्याला टाळी द्यायची. आणि ती पळायला लागली की विश्वासला तिचा खूप राग यायचा. तरीही ती मूर्ख मुलगी मुद्दाम त्याच्यासमोर उड्या मारायची. त्यानं बघावं म्हणून त्याची छेड काढायची. ती मुद्दाम विश्वासच्या मागे पुढे करायची. आणि हे ध्यान विश्वासला आवडत नव्हतं. आणि स्वच्छतेची आवड असलेला जराही गलिच्छपणा किंवा एखादा काळा डागही न खपणारा विश्वास अशा मुक्तासोबत लग्न करायला तयार होईल का, असा यक्ष प्रश्न पद्मासमोर पडला. तरीही त्याच्या शिक्षणासाठी पद्मा म्हणाली, बरं अण्णा, तुझी मुक्ती छोटी आहे अजून, लग्नाच्या वयात दोघेही आले की मग बघू की, तोपर्यंत त्याच्यापेक्षा जास्त चांगलं स्थळ आलं तर तू तिला देऊन टाक, आणि जर नाही चाल तर माझा विश्वास करेल तिला. आणि तिचा भाऊ म्हणाला, हो लहान आहे पण विश्वासच्या मापात आहे ती, तिला पण विश्वासच पाहिजे नवरा म्हणून. सून म्हणून जाईन तर आत्याच्या घरी असंच म्हणते. मग तू मला वचन दे, तू तुझा शब्द फिरवणार नाही. आता पद्मानं नाईलाजानंच त्याला वचन दिलं आणि म्हणाली, बरं. आणि हे सगळं तिनं विश्वासला आत्ताच सांगितलं नाही, नाहीतर आत्ताच तो चिडला असता. जेव्हाचं तेव्हा बघू असं म्हणून ती गप्प झाली. आणि भावाला म्हणाली, अण्णा ही गोष्ट तुझ्यात आणि माझ्यातच राहू दे, पोरांना सांगू नको. आणि पैसे घेऊन आली. विश्वासच्या ॲडमिशनसाठी पद्माच्या भावानं पैसे दिले. विश्वासचं ॲडमिशन झालं. एक पत्र्याची पेटी घेतली, घरचं अंथरून पांघरून घेतलं आणि तो तिकडे राहायला निघाला. पण घरातून जाताना कोणीही त्याला निरोप दिला नाही किंवा नीट राहा, सांभाळून राहा असं सुद्धा म्हणाले नाहीत. उलट पद्मानं त्याच्या नाकावर टिचून आणि आपलं न ऐकता मुलाला तिकडं शाळेला पाठवलं म्हणून सगळ्याला पद्माचा राग आला आणि सगळेच रानात निघून गेले. शंकरसुद्धा बैलांच्या मागं दुसऱ्याच्या रानात नांगराला निघून गेला. आणि विश्वासनं पद्माच्या पाया पडून तिचा निरोप घेतला आणि वैशालीला अभ्यासाच्या सूचना केल्या. आणि तिला म्हणाला, वैशाली, मी जेव्हा जेव्हा येईल तेव्हा तेव्हा तुझ्या अभ्यासातील प्रगती दिसली पाहिजे मला. आणि जर तुझा अभ्यास घसरला तर मी तुला 3 दिवस कोलदंडा करून उलटी टांगेन, एवढं लक्षात ठेव. आणि पद्मा म्हणाली, विश्वास, अरे पाठीमागच्या रानात बापू आहेत, थोरली आई आहे, मधली काकी आहे, जाऊन भेटून ये की. आणि विश्वास म्हणाला, आई, मला फक्त माझी आई आहे, बाकी कोणीही माहीत नाही. आणि त्यानं त्याची पत्र्याची पेटी उचलली. टंगसाच्या पिशवीत भरलेलं सामान तेही दुसऱ्या हातात घेतलं आणि फक्त आईचा म्हणजे पद्माचा आशीर्वाद घेऊन निघाला. आणि जाताना बापाचं नावसुद्धा काढलं नाही, कारण जशी पद्माची अवस्था होती नवऱ्याच्या बाबतीत तशीच वैशाली आणि विश्वासची अवस्था होती बापाच्या बाबतीत. कधी आपला बाप आपल्यासाठी एखादी वस्तू आणील,
जत्रेत आपलं कौतुक करेल, आपल्याला खाऊसाठी पैसे देईल आणि आपण त्याच्याकडे हट्ट करावा, असलं काहीही घडलं नाही आत्तापर्यंत. विश्वास आणि वैशालीसाठी जे काही असेल ते फक्त आणि फक्त आई आणि आई. चॉकलेटपासून खेळण्यापर्यंत त्यांना चुलत्यांवर अवलंबून राहावं लागलं. आणि जेव्हापासून कळायला लागलं की आपण चुकीच्या ठिकाणी हट्ट करतो, तेव्हापासून विश्वास नाही तेही सोडून दिलं आणि तो स्वाभिमानी झाला आणि फक्त पद्माचं ऐकायचा. आणि तीही त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभी होती. आणि अख्खं जग असून उपयोग नाही जर आई तुमच्यासोबत नसेल तर. आणि जेव्हा आई सोबत असते तेव्हा देवसुद्धा तुमच्या पाठीची असतो असं विश्वासला वाटायचं. आणि त्याची आई कायम त्याच्यासोबत आहे. म्हणूनच तो इथून गेला तिचा आशीर्वाद घेऊन. आणि आता त्याची मामी म्हणजे पद्माच्या भावाची बायको म्हणाली, तुम्हाला काय वाटतं हो, विश्वास आपल्या मुक्तासोबत लग्न करेल का? आत्तापासूनच तो तिला पसंत करत नाही असं दिसतं. मग कशाला त्याला पैसे देता? आपण शिकवायचा, तो नोकरीला लागायचा आणि आपल्या पोरीचा फायदा होणार नाही. पण दुसऱ्या पोरीसोबत लग्न केलं तर काय घ्या? मग काय करायचं इतके पैसे भरून? पैसे काय झाडाला लागतात का? त्यापेक्षा अशी पण एक बोली करून घ्या ताईसाहेबांकडून की जर विश्वास सोबत मुक्ताचं लग्न नाही झालं तर सगळे पैसे शिक्षणाला खर्च केलेले व्याजासकट परत करायचे. कारण आजकालच्या पोरांच्या मनात काय आहे हे आत्ताच कळतच नाही. आणि आता बायकोचं ऐकून पद्माचा भाऊ जवळजवळ 2 महिन्यांनी तसंच म्हणाला पद्माला की पैसे व्याजानं द्यावे लागतील. आणि पद्मा काळजीत पडली. आणि सख्या भावानंच सख्या बहिणीसोबत सावकारकी करावी हे ऐकून तिचेही डोळे पाण्यानं भरले. जगात सगळी नाती स्वार्थी असतात हे त्या दिवशी तिला कळलं. आणि पद्माच्या खूप तोंडात आलं होतं की असं विचारावं त्याला, माझा इथं काहीच हक्क नाही का जे तू माझ्याकडे व्याज मागतो? माझ्या आईबापाचं पण आहे इथं काहीतरी. माझ्या पोरांचा हक्क आहे, जे माझ्या हक्काचं आहे ते पण त्यांचं आहे. पण तीही गप्प बसली. त्याचीही अट्ट मान्य केली तिनं. आणि इकडे पुन्हा दिवाळी आली आणि पुन्हा पुष्पा वाट बघत होती की यावर्षी तो कधी येतोय तिचा हात पकडणारा. त्याच्यामुळे मला गोंधन काढावं लागलं आणि मी त्याच्या हाताला चावणार म्हणजे चावणार. पण आता विश्वासचं ॲडमिशन दुसऱ्याच गावात कॉलेजमध्ये झालं होतं आणि विश्वास तिकडे जाऊन शिकायला लागला. मग आता तो कशाला भेटेल तिला? तो 11वी सायन्स साईडने शिकत होता आणि पुन्हा अभ्यासात मग्न झाला होता. आणि त्याला त्याच्या घरच्यांनी त्याच्या आईला मारलेल्या टोमण्यांचा आणि वडिलांना तुच्छ लेखून केलेल्या अपमानाचा बदला घ्यायचा होता. खूप शिकून बदला घ्यायचा होता. आणि विश्वास दिवस रात्र अभ्यास करायचा. आता तोही दिवाळीच्या सुट्टीला आला आणि पद्माला त्याला बांधून देण्यासाठी वेगळी दिवाळी ठेवायची होती. कुठे थोडा चिवडा, लाडू, कापण्या, काणवलं असं पद्मानं बांधून ठेवलं होतं सासूला विचारून. तसं केलं होतं तिनंच सगळं. आणि थोरलीनं सगळं उचललं तसं तिच्या माहेरला दिलं. आणि पद्मा काहीच बोलू शकली नाही. आताही विश्वास 2 महिन्यांनी घरी आला तरी त्याला कोणी बोललं नाही. जणू काही आता तोच त्याच्या चुलत्यांचा पुतण्या नाही तर भाऊकी झाला होता असेच ते वागत होते. आणि नेमकं त्यांना काय रुचत नव्हतं हेच विश्वासला कळत नव्हतं. आणि मग त्याने सुद्धा हळूहळू त्यांना बोलायचं कमी केलं आणि त्यांच्याविषयीचा कडवटपणा विश्वासच्या मनात भरत गेला. आणि तरीही चुलत्या पाठीमागे म्हणायच्या, बाई चुलत्यांनी इतकं कष्ट केलं त्याच्या शाळेसाठी. माझा तर थोरला आहे नवरा, तो सगळ्यांचं बघतो आणि सगळं ओझं थोरल्याच्याच खांद्यावर असतं. घरात थोरली आहे म्हणून मला पण लय राबावं लागतं आणि धाकट्यांची मात्र मज्जा असते. त्याच्या पायात माझी पोरं शिकायची राहिली पण आम्ही धाकट्या दिराच्या म्हणजे शंकरच्या पोराला शिकवतो बरं का. तेव्हा कुठं शिकलाय पोरगा. आणि आता त्यांनाच बोलत नाही, मला पण बोलत नाही, जाताना पाया पण पडत नाही. आणि अख्ख्या दुधाचं पातेलं पद्माच्या ताब्यात असतं. ती तिच्या पोराला पाहिजे तेवढं दूध द्यायची पण मी थोरली असून कधीच तिला मागसर म्हणलं नाही असं स्वतःचाच मोठेपणा सांगायची ती थोरली. आणि मग मधली चुलती म्हणायची, मी त्याचे कपडे धुवायची, पांढरी शुभ्र, एक दाग खपत नव्हता त्याला, साहेबांसारखा सांभाळला मी त्याला. आता मोठा साहेब होईल शिकून, मला विचारायचा नाही. तर अशा या उलट्या खोकडीच्या बायका स्वतःचा डंका पिटायच्या आणि बोंबलत फिरायची. बोंबलून गाव गोळा करायचं. चोरी झाली असं म्हणायचं आणि स्वतःच्या घरावर डाका घालायचा. अशा होत्या त्या. मग आता दिवाळीच्या सुट्ट्या होत्या आणि भाऊ बिजेला विश्वासला धरून वैशालीनं 5ही भावांना ओवाळलं. तिने ओळीनं पाठ मांडले होते आणि 5 पांडवांसारखे 5ही भाऊ एकत्र बसायचे. सगळ्यात शेवटचा नंबर असाचा विश्वासचा. आणि तिनं दरवर्षीसारखं खूप प्रेमाने त्यांना ओवाळलं. पण यावर्षी दरवर्षीसारखी भाऊबीज तिच्या ताटात पडली नाही. भाऊबीज म्हणजे बहिणीचा हक्क असतो
आणि तिला तर एकाच्या वरचढ दुसरा असे 5 भाऊ होते. 5 जणांमध्ये ती एकटी मुलगी आणि आत्तापर्यंत तिचे लाड व्हायचे. पण यावेळी मात्र थोरलीनं आणि मधलीनं संगनमताने स्वतःच्या पोरांना तिला काहीही द्यायचं नाही भाऊबीजेला असं बजावलं. तिचा भाऊ आता साहेब होणार आणि तुम्ही कितीही तिला बहीण बहीण म्हणून मिठ्या मारल्या तरी ती सख्खाच भाऊ असतो. ती तुम्हाला सख्या बहिणीसारखी प्रेम करणार नाही. असं या बिंडोक बायका मुलांना शिकवून त्या भावंडांमध्ये फूट पाडायला लागल्या आणि आपल्या मुलांकडून वैशालीला होणारा भाऊबीजेचा फायदाही त्यांनी बुडवला. आणि वैशाली खट्टू झाली आणि म्हणाली, भावड्या दाद्या, यंदा माझं ताट रिकामं का? तर पोरांनी सुद्धा काहीतरी थाप मारली आणि मधली चुलती ठसक्यात म्हणाली, आता तुझा भाऊ एवढा शहरातनं आलाय, त्यानं काय आणलं ते सांग की. ही पोरं कुठं तुझे सख्खे भाऊ आहेत? भाऊबीज सख्या भावाकडं मागायची असते. आणि हे ऐकून वैशालीच्या डोळ्यात पाणी आलं. आजपर्यंत तिनं सगळ्या भावांना सारखं समजलं होतं आणि तिची चुलती असं बोलली आणि वैशालीला वाईट वाटलं. आणि विश्वासनं तिचं रिकामं ताट बघितलं आणि म्हणाला, वैशाली, इतरांकडे काही मागण्यापेक्षा तू इतरांना काहीतरी देण्याच्या लायकीची हो. भाऊबीज मिळून मिळून अशी किती मिळेल गं? 10 रुपये, 20 रुपये, 30 रुपये. आणि ती तुला आयुष्यभर पुरणार आहे का? तर अजिबात नाही. म्हणून कुणाकडूनच अपेक्षा करू नको, अगदी माझ्याकडून सुद्धा नाही. तू स्वतःच इतकी खंबीर हो की इतरांना काहीतरी देऊ शकशील आणि दुसऱ्यांकडे मागायची आणि लोकांची अपेक्षा करण्याची तुला गरज पडणार नाही. तू कुणाकडून अपेक्षा करू नकोस, अगदी माझ्याकडून सुद्धा नाही, मी सक्का भाऊ असलो तरी. तू स्वतः तितकी खंबीर हो, लायक हो. तू फक्त आता शिक. मी सेटल झालो की पुढे तुझं सगळं मी बघीन आणि तुला वचन देतो, एक दिवस असा येईल की त्या दिवशी तू बोटानं दाखवशील ती वस्तू मी तुला घेऊन देईन. असं म्हणून विश्वास त्याच्या शेवटच्या म्हणजेच 5व्या नंबरच्या पाटावरनं रागात उठला आणि निघून गेला.